कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या देशात आपल्या देशभर आपण हा जो मातृपितृ पूजनाचा दिवस साजरा करत आहोत याचा अगोदर म्हणजे जग काय साजरं करत आहे याकडे थोडंसं मी सांगतो। 14 फेब्रुवारीला सगळं जग हे व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरं करतो, पण आपल्या देशाची परंपरा आपली संस्कृती ही पुराणिक ऋषीमुनींनी जी आपल्याला जपून ठेवलेली आहे, आपली जी संस्कृती आहे ती पुराणात जी सांगितलेली आहे ती मातृपितृ पूजनाची आहे। जग ही सर्व 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतो, पण आपण मातृपितृ पूजन म्हणून साजरा करायला पाहिजे, ही आपली संस्कृती। यात 14 तारखेला ताईंकडे भरपूर कार्यक्रम आहेत, त्यामुळे आपण हा 14 तारखेचा कार्यक्रम हा आज घेत आहोत आणि मुलांना तशा इंटिमेशन सुद्धा देऊ, सूचना सुद्धा देऊ की 14 तारखेला हाच कार्यक्रम आपल्या आपल्या घरी सुद्धा मातृपितृ पूजन म्हणून 14 फेब्रुवारीला नेहमीच करायचा। हा आजच्या पुरतं सीमित नाही, याच्यानंतर सुद्धा आपल्या घरी 14 फेब्रुवारीला हा कार्यक्रम साजरा केला गेला पाहिजे। मातृपितृ पूजन म्हणजे आई वडील मातृपितृ आहेतच, आपले आई वडील आहेतच, परंतु आजी आजोबा सुद्धा पालन पोषण करणारे आहेत, त्यांची सुद्धा पालकांनी मुलांनी पूजा केली पाहिजे। ते सुद्धा आपले पालकच आहेत, मुलांना सांभाळ करणारे हे सगळे पालकच आहेत, त्यामुळे त्यांची पूजा मुलांकडून व्हायला पाहिजे, मुलांना चांगले संस्कार दिले गेले पाहिजे। त्यासाठी आपण आजचा हा जो कार्यक्रम आहे मातृपितृ पूजनाचा आपण करत आहोत। मी मागच्या वेळेस सांगितलं होतं किंवा जग हे सगळं वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे, परंतु आपण आपल्या संस्कृतीला धरून जर काम केलं तर आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळतील। आपल्या मुलांना पुढे सुद्धा चांगले संस्कार मिळाले तर पैसे कमावणं हा एक उद्देश असला तरीही मुलांना संस्कार सुद्धा मिळाले पाहिजे। मुलं नोकरी करतात, कंपन्यांमध्ये जातात, पैसा कमावतात, पैसा कमावणं हा जरी उद्देश असला तरी त्याच्यासोबत आपली संस्कृतीची जतन करणं आपल्या मुलांना आपण शिकवायला पाहिजे आणि हे शिकवणं आपण आपल्या घरातून आई आणि वडील यांच्याकडूनच मुलांना ते संस्कार मिळत असतात। मोठ्यांसोबत कशा पद्धतीने वागलं पाहिजे, मोठ्यांचा आदर कसा केला पाहिजे, किंवा आपल्या शेजारी पाजारी जरी राहतात तर त्या मुलांनी त्यांना काका काकू आत्या मामा मामी हे नातेगोते लावून आपण आपल्या समाजात वावरलं पाहिजे आणि आपल्या मुलांना चांगल्या संस्कार देत असताना सण वार उत्सव आपली जी सांस्कृतिक आहे, आपली जी संस्कृती आहे ती गुढीपाडवा हा चांगल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे। आपल्या सणांना आपण विसरून आपण परदेशीय सणांचा आपण आज स्वीकार करण्यास मागे पुढे पाहत नाही। आपण 31 डिसेंबर साजरा करतो, 1 जानेवारी साजरा करतो, परंतु आपला जो सण आहे, आपला जो नवीन वर्षाचा दिवस आहे तो गुढीपाडवा आहे। आपण गुढीपाडवाला साजरा केला पाहिजे। आपण असे अनेक जे काही गोष्टी आहेत त्या परदेशी विदेशी साजऱ्या करतो, त्याचा आपण कधी स्वीकार केला नाही पाहिजे आणि वस्तू सुद्धा आपण आपल्या ह्या स्वदेशी वापरल्या पाहिजे। आपल्या स्वदेशी